तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमच्या वार्डामध्ये मातंग समाज आणि भोई समाजाचं आणि मुस्लिम समाजाचं अत्यंत प्रभावी असं मतदान आहे। त्या ठिकाणी आमच्या मातंग समाजाच्या बांधवाचा एक प्रश्न आहे की अण्णाभाऊ साठेंचं स्मारक या फुलंब्री शहरामध्ये व्हायला पाहिजे। तर आता आमदार आमच्या पक्षाचे असल्यामुळे आणि भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुहासभाऊ शिरसाट हे नगराध्यक्ष राहिलेले आहेत। त्यांनी खूप विकास केलेला आहे व आता ते नगराध्यक्ष निश्चितच होणार आहे। त्यांच्या माध्यमातून आमदार अनुराग चव्हाण यांच्या माध्यमातून मी त्या स्मारकासाठी अगोदर एक प्रयत्न करणार आहे। काय अजून वार्डामध्ये समस्या आहे? आमच्या वार्डातील एक समस्या आहे, कुरेशी बांधव या वार्डामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात आहे। तर त्यांच्यासाठी एक स्लॉटर हाऊस माझ्या एक डोक्यामध्ये आहे की या गावाबाहेर त्यांना एक स्लॉटर हाऊसची मला उभारणी करायची आहे, जेणेकरून त्यांचं जे व्यवसायाचा विषय आहे तो गावाच्या बाहेर मार्गी लागेल। त्यांचा जो कटिंगचा आहे तो स्लॉटर हाऊसचा माझ्या डोक्यामध्ये एक प्रश्न आहे, तुम्ही नक्कीच त्यांचा मार्गी लावण्याचा प्रयत्न करा। वार्डाचे मतदारांची संख्या किती आहे आणि निवडणुकीला सामोरं जाताना लोकांना काय आश्वासनं देणार आहे? वार्डामधील मतदार संख्या ही माझी 1080 आहे आणि मी त्यांना एवढंच आवाहन करेल की प्रत्येक केंद्रात भारतीय जनता पक्षाचे मोदी साहेबांचं सरकार आहे, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस अजितदादा एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आहे। त्या अनुषंगाने फुलंब्री शहरामध्येही त्यांना आवाहन करेल की भारतीय जनता पार्टीच्या हातीमध्ये तुम्ही सत्ता दिली तर नक्कीच या वार्डाचा या शहराचा विकास मी केल्याशिवाय राहणार नाही, असे मी तुम्हाला आश्वासने ठामपणाने सांगू इच्छितो। आता आम्ही फिरताना काही नाल्या पण उघड्या दिसल्या, म्हणजे मागच्या वेळच्या नगरसेवकांनी दुर्लक्ष केलं आहे समस्या सोडवण्यास असं वाटतं का? काम राहून गेलं असं ते सदरील काम नाल्या भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी अंडरग्राऊंड नाल्या करण्याचा प्रयत्न नगराध्यक्षांनी केलेला आहे। जे काही राहिले असेल त्याला नक्कीच आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू। या निमित्ताने तुम्ही मतदार राजांना काय आवाहन करणार? मतदार राजाने एवढंच आवाहन करेल की फुलंब्री शहराचा जो विकास आहे गेल्या मागच्या पंचवार्षिकमध्ये नगराध्यक्ष साहेबांनी जो विकास केला या ठिकाणी सुहास शिरसाटनी, तर आपला पाणी फिल्टर पाणी या शहरासाठी मिळणार आहे। 48 करोड रुपयाची योजना त्यांनी या ठिकाणी फिल्टर पाणी दिलेली आहे। नगरपंचायतचं भव्य असं इमारत त्यांनी बांधलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांचे भव्य महापुरुषांचे पुतळे त्यांनी या ठिकाणी उभारलेले आहे। व आपल्या फुलंब्री शहरासाठी घनकचरा ही एक खूप मोठी समस्या होती। घनकचऱ्याचे व्यवस्थापन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। ड्रेनेज लाईनची ग्रामपंचायत असतानाच या शहरामध्ये व्यवस्था झालेली होती। वार्डामध्ये 3 समाज प्रमुख आहेत, भोई समाज, मातंग समाज व कुरेशी समाज। तर मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे व त्यांचा एक नालीचा प्रश्न येतो मार्गी लावू। भोई समाजातील या ठिकाणी खूप मोठे युवक असे शिक्षित आहेत, त्यांच्यासाठी एक सभागृह ऑलरेडी आहे। त्या सभागृहाचं आम्ही रिनोव्हेशन करून त्याच्यावर आणखी एक सभागृह बांधण्याचा आम्ही अनुराग चव्हाण व सुहास शिरसाट यांना सांगणार आहोत की त्यांना त्या ठिकाणी सभागृह करून त्यांच्या वाचनालयाचा व जिमचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावू। कुरेशी बांधवांचं स्लॉटर हाऊस आहे ते माझ्या मनात आहे की मी त्यांना करून येणार 5 वर्षामध्ये। एवढंच आपल्याला येणाऱ्या 2 तारखेला भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कमळ व घड्याळ या निशाणीवरील चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजयी करावं व आपले आशीर्वाद आमच्या पार्टीशी राहू द्यावे। नक्कीच या फुलंब्री शहराचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार। धन्यवाद।